10 वर्षाचा आरोप आज खूप खुश. आज त्याच्या शाळेचा रिझल्ट होता. आज त्याला 93% गुण मिळाले. शाळेत त्याचं खूप कौतुक झालं. मित्रांनी त्याचं खूप कौतुक केलं, टाळ्या वाजवल्या, बक्षीस मिळालं. आरवला वाटलं की आता घरी गेल्यानंतर बाबा आई खूप खुश होणार, मला मिठी मारणार, माझं कौतुक करणार. म्हणून धावत पळत घरी आलेला आरव आल्यानंतर बाबांना त्यांनी सांगितलं, बाबा मला 93% गुण मिळाले. बाबांच्या हातात रिपोर्ट कार्ड देऊन आनंदाने भारावून गेलेला आरव बाबांकडे एकटक नजरेने पाहत होता, आशेने पाहत होता. बाबा म्हणाले, हे तुझं रिपोर्ट कार्ड आहे, 93% गुण मिळाले, बाकीचे 7% गुण कुठे गेले? तेवढ्यात स्वयंपाकघरातून आई ओरडली, बाजूच्या ओंकारला बघा, 97% गुण मिळाले, शिक करा त्याच्याकडनं काही, किती अभ्यास करतो तो. हे ऐकल्यानंतर आरव शांत होता. त्याच पालकांना असं वाटत नाही की आपला मुलगा कमी शिकावं किंवा मागे राहावं. प्रत्येक पालकांना असंच वाटतं की आपला मुलगा सगळ्यात बेस्ट परफॉर्म करावा, खूप हुशार व्हावं. जो स्ट्रगल आपल्याला आतापर्यंत करावा लागलेला आहे तो स्ट्रगल त्याला नाही करावा लागला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो. त्याच्यात चुकीची भावना काहीच नाहीये, गैरवर्तन काहीच नाहीये. प्रश्न फक्त एवढाच निर्माण होतो की आपण ते कोणत्या पद्धतीनं त्याला सांगतोय किंवा कुठल्या पद्धतीने आपण त्याच्याकडनं ह्या गोष्टी करून घेतोय, हा फक्त सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर आपण ह्याच्याशी कसं डील करायचं आणि विद्यार्थ्यांचे किंवा मुलांचे काय प्रॉब्लेम्स असू शकतात आणि त्यांना कसं समजून घ्यायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. न्यू लाईफ बिगिन्स विथ दुर्गा ह्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे मला नवीन नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या कमेंट्स येत आहेत आणि सर्व सामाजिक जे प्रश्न आहेत, संवेदनशील प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करतो. आपल्याला जर हे सगळे विषय आवडत असतील, आपल्याला ही चर्चा आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आपल्याला बरेचदा जनरेशनल पॅरेंटिंग पाहायला भेटते. उदाहरणार्थ, आपल्या वडिलांनी आपल्याला कधी मिठी मारलेली नाही, कधी आपली बसून चौकशी केली नाही, कधी आपल्या शाळांमध्ये जाऊन चौकशी केली नाही, कधी आपला रिपोर्ट कार्ड पाहिलं नाही, कधी आपल्याला भावनिक आधार दिलेला नसतो. आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला वाटतं की आपल्याशी कसं वागलेले असतात ते. याचा अर्थ असा नसतो की त्यांचं आपल्यावर प्रेम नाही, पण त्यांनाही त्यांच्या वडिलांनी कधी मिठी मारलेली नसते, कधी जवळ घेतलेलं नसतं, कधी चौकशी पण केलेली नसते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हेच पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि हे असंच चाललं पाहिजे. तर ही झाली जनरेशनल पॅरेंटिंग. आपणही आपल्या मुलांना मिठी मारायला किंवा चौकशी करायला, जवळ बसून घ्यायला आपण नाही म्हणतो. आपल्याला असं वाटतं की हेच पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे आणि हेच योग्य पॅरेंटिंग आहे, पण हे चुकीचं आहे. टॉक्सिक पॅरेंटिंग म्हणजे काय? टॉक्सिक पॅरेंटिंग म्हणजे रागावणं नाही, शिस्त लावणं नाही, तर अशी वागणूक जी वारंवार मुलांच्या भावनांना दुखावते, भावनांना दुखावते, त्यांचा आत्मविश्वास कमी करते. आत्मविश्वास जो आहे तो कशामुळे कमी होतो? वारंवार तुम्ही त्यांची तुलना करता. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर हुसेन फॉरवर्ड यांनी सांगितलंय की वारंवार त्यांची तुलना करते, या गोष्टीमुळं मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक आई वडील हे मुलांसाठी देवासारखेच असतात. मुलांसाठी म्हणून नाही, आपल्याला आई वडील आपले देवासारखेच असतात, पण प्रत्येक आई वडील हे देवासारखेच असतात असं असू शकत नाही. प्रत्येक पालकांची वागणूक मुलांसाठी नेहमीच योग्यच असेल असं नाही. आता आपण काही मुद्दे पाहूयात. त्याच्यामध्ये मुलांवर आपण कशा प्रकारे बर्डन आणतो, त्यांना समजून घेतलं जातं आणि ते कसे दुसऱ्या गोष्टींकडे वळतात याच्यावर आपण विचार करू. नंबर 1, सतत तुलना करणे. सतत तुलना करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांना कंट्रोल करत राहणे. त्या मुलाला, शेजारच्या मुलाला किती मार्क्स पडले पहा, तो कसा अभ्यास करतो पहा, तो किती हुशार आहे पहा, सारखं त्याची तुलना इतरांशी करणं, त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो. तुम्ही विचार करा, तुमच्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला सारखं रोजच्या रोज म्हणत गेले की तुला एकही काम धड येत नाही, तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्यासारखं चुका होतात, अशा वातावरणात तुम्ही किती दिवस तिथं काम करू शकता? किंवा मी हाऊस वाईफला हा प्रश्न विचारते, तुम्हाला घरात जर रोज असं म्हणलं जाते, तू एक कामही धड करत नाहीस, तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, तुला काहीच करता येत नाही, असं जर तुम्हाला नेहमी म्हणत गेलं तर तुम्ही किती दिवस हे बर्दाश्त करू शकतात गोष्टी?
तर त्याच प्रकारे मुलांना पण ह्या गोष्टींचं बर्डन येतं. ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये सतत चालू राहतात की मी त्या योग्य नाहीये किंवा माझ्याकडनं कुठली गोष्ट होऊ शकत नाही. ह्या गोष्टी त्यांना टेन्शन देतात. मुद्दा आहे आपला सतत कंट्रोल करणे, मुलांवर नेहमी कंट्रोल करणे. इथे जायचं नाही, त्या मुलाशी बोलायचं नाही, त्या मुलाकडे जायचं नाही, कोणतं करिअर निवडायचं, कोणत्या शाळेत जायचं, कोणती फील्ड निवडायची, कधी लग्न करायचं, कोणाशी लग्न करायचं, कुठे जॉब करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण हे पालक स्वतःच्या हातात नाही. म्हणून त्यांना स्वतःची चॉईस राहत नाही. त्यांच्या चॉईसबद्दल विचारलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की मुलांच्या भावनात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मुलांना काय आवडतं, त्यांना कुठला गेम आवडतो, त्यांना ड्रॉइंग करायला आवडतं का, त्यांना गाणं म्हणायला आवडतं का, त्यांना कुठलं वाद्य वाजवायला आवडतं, त्यांना बाहेर फिरायला आवडतं का, त्यांना कोणता खेळ खेळायला आवडतं, ह्या त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचा जो आनंद आहे, त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि फक्त त्यांना अभ्यास अभ्यास आणि अभ्यास एवढंच करायला लावता. तुम्ही फक्त तुलना करता की त्याला एवढे मार्क पडले, त्याने एवढं बक्षीस मिळवले, याच्यामध्येच तुम्ही तुलना करता. पण मुलाला कशात इंटरेस्ट आहे, तुम्ही ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अशा परिस्थितीत काय होतं की मुलं मोबाईलकडे जास्त वळतात. का वळतात मोबाईलकडे मुले? कारण मोबाईलमध्ये जे ते शॉर्ट्स पाहतात, रील्स पाहतात किंवा गेम खेळतात, त्याच्यामध्ये त्यांना रिवॉर्ड भेटतो. एवढं एवढं जिंकल्यानंतर त्यांना काहीतरी त्यात भेटतं किंवा डोपामाइन जो आहे हार्मोन तो रिलीज होतो, त्यांना आनंद भेटतो. तर यामुळे त्यांना मोबाईल आवडायला लागतो. त्यांनी मोबाईल यूज केल्यावर त्यांना बरेचसे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. ते कसे? त्यांच्या आयुष्यामध्येही एकटेपणा असतो, त्यांच्या आयुष्यामध्ये दबाव असतो, शाळेतला दबाव असतो, घरच्यांचा दबाव असतो, अभ्यास असतो, अभ्यासाचा ताण असतो, जास्त मार्क मिळवण्याचा ताण असतो, पहिलं येण्याचा ताण असतो, सामाजिक गोष्टींचा ताण असतो आणि घरामध्ये संवादाचा अभाव असतो. स्पर्धा परीक्षांचे ओझे असतात, अपेक्षा असतात आणि शाळांचे आणि घरच्यांचे अपेक्षा असतात. या सगळ्या गोष्टीतून त्यांना मेंटली रिलॅक्सेशनसाठी ते मोबाईल पाहतात. पण मोबाईल पाहत पाहत ते एवढं त्यांच्या अधीन जातात की त्यांना वेळ कळत नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम नाही. मोबाईल तर आपण आता वळूया सोल्युशनकडे. यावर सोल्युशन काय काढणार? आता सगळे प्रॉब्लेम समजले आपल्याला. आता सोल्युशन काय काढणार? मुलांच्या हातातनं मोबाईल हिरावून घेऊ नका. सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः तुमचा स्क्रीन टाइम कमी करा. मुलं तेच करतात जे त्यांचे आई वडील करतात. तुम्ही दिवसभर मोबाईल घेऊन बसलात तर मुलंही दिवसभर मोबाईलच घेऊन बसतात. तुम्ही त्यांच्यासमोर जर बुक्स वाचले तर मुलंही तुमच्यासमोर बुक्स वाचणार. तुम्ही तुमचं स्क्रीन टाइम कमी करा, तुम्ही मोबाईल वापरणं कमी करा, किमान मुलांसमोर. ते पण मुलं मोबाईल वापरणं कमी करतील. दुसरा उपाय आहे, तुम्ही मोबाईल ऐवजी त्यांच्यासमोर दुसरे पर्याय द्या. जसं ड्रॉइंग आहे किंवा खेळणं आहे. कुठला तरी खेळ त्यांच्यासोबत खेळा, त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा, त्यांना त्यांच्या आवडतीच्या गोष्टी करायला लावा, काही ऍक्टिव्हिटीज करायला द्या. यामुळे त्यांचा डोपामाइन त्याच्यात पण रिलीज होतो. तर तुम्ही त्यांच्याकडनं त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे मोबाईलच्या ऐवजी. रोज 15-20 मिनिट किंवा अर्धा तास त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या भावना संपूर्ण ऐकून घ्या, त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांना आधार द्या. तुम्ही जरी चूक केली तरी तुम्ही आमच्यासाठी सगळं काही आहात, हे तुम्ही त्यांना विश्वास पटवून द्या. तुमच्या मते चांगला पालक होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? मुलांचं ऐकून घेणे, प्रेम की विश्वास? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि एक छोटासा सकारात्मक विचार तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. हो नाही?